आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. औरंगाबादेत मुलीचा पाठलाग करणाऱ्या आणि मुलीकडे एकटक बघणाऱ्या 37 वर्षाच्या आरोपीला 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश एस खडसे यांनी सुनावलेली आहे. राज्यात देशात दर दिवशी लैंगिक अत्याचाराच्या आणि विनयभंगाच्या शेकडो तक्रारी येत असतात. त्यातल्या पोलीस स्टेशन आणि त्यानंतर कोर्टाच्या दारात अगदी मोजक्या तक्रारी जातात. त्यामुळे तळागाळात या कायद्याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. त्यात जानेवारी महिन्यात न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी काही वादग्रस्त निकाल दिलेले होते. त्याच्या पार्श्वभूमीवरती पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या व्याख्या या अधिक रुंद आणि व्यापक व्हाव्यात आणि त्या व्हायला हव्यात का, हाच आहे आपल्या रोकठोक या चर्चेचा विषय. आणि याच विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रश्मी पारसकर सोवनी, सोबतच मानवाधिकार कार्यकर्त्या ॲडव्होकेट रमा सरोदे देखील आपल्यासोबत आहेत. यासोबतच माजी पोलीस अधिकारी ॲडव्होकेट धनराज वंजारी आपली मतं मांडतील आणि भाजप प्रवक्त्या ॲडव्होकेट आरती साठे देखील आपली भूमिका या कार्यक्रमात मांडतील. सुरुवातीला माजी पोलीस अधिकारी ॲडव्होकेट धनराज वंजारी यांच्याकडे जातीये. वंजारी सर, खरं तर अशा घटना दिवसागणिक रोज म्हणजे दर 10 ते 15 मिनिटाला अशा पद्धतीने विनयभंगाच्या घटना देशात घडत असतात. दर 12 ते 15 मिनिटाला एक असा रेकॉर्ड आहे, अशी पाहणी आहे. आणि अशा वेळेस एखादी घटना कोर्टापर्यंत जाणं आणि असा निकाल येणं, तुमची पहिली प्रतिक्रिया यावरती काय? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की जे काही तुम्ही आता सांगितलं की 10 ते 15 मिनिटाला एक गुन्हा होतो, कसं आहे की याही पेक्षा कमी वेळ असावी. सातत्याने असे गुन्हे होत असतात, पण सगळेचे सगळेच गुन्हे रिपोर्ट होत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. पण जे गुन्हे रिपोर्ट होतात त्यांची संख्या जरी वास्तवापेक्षा कमी असली तरी असे रिपोर्ट झालेले गुन्हे नंतर काहीतरी कारणास्तव कॉम्प्रोमाइज केले जातात किंवा महिला वर्ग आपल्या इब्रतीसाठी म्हणा किंवा अजून कोणाच्या प्रेशरसाठी म्हणा अशा कंप्लेंट्सला परस्यू करत नाही, त्याचा पाठलाग करत नाही. खूप कमी वेळा असं होतं की अशा केसेसमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यापर्यंत तपास निष्पन्न होऊन पुरावे येतात आणि दोषारोपपत्र दाखल होतं. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा ज्या काही आपल्या कायद्याच्या परिसीमा आणि खटला चालवण्याच्या न्यायालयीन पद्धती आहेत, कायद्याप्रमाणे न्यायालयामध्ये जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत इनोसंट समजलं जातो असं जे आपण समजतो. मग कधी योग्य विटनेस मिळाले नसतील किंवा योग्य सर्कमस्टान्शियल पुरावा मिळाला नसेल, अशा वेळी आरोपी हे निर्दोष सुटतात. म्हणून आजची ही जी केस ही अपवादात्मक आहे. एक्सेप्शन प्रूव्स द रूल. अपवादाने नियम सिद्ध होतात, तशी ही अपवादात्मक आजची केस समजली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं स्त्रियांवरती लैंगिक छळ किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना समाजामध्ये वाढत आहे, त्यामुळे कायद्याच्या परिकक्षा रुंदावणं ही काळाची गरज आहे असं मी म्हणेल. त्या दृष्टीनं हा निकाल फार महत्वाचा लागलेला आहे. या निकालावरून एक संदेश समाजामध्ये गेलेला आहे की तुम्ही एकटक बघत असाल. आता इथे कसं आहे, कायद्यात म्हणायला बघितल्यानं काय होते, बघून मी काय केलं, प्रश्न तो नाहीये. तुम्ही काही करा किंवा करू नका किंवा कसलं आणि कोणतंही कृत्य जर तुमच्या हाताने झालं ज्यावरून स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाबद्दल लज्जा उत्पन्न झाली, हा तिचा सब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे. तिने जर म्हटलं की तुम्ही माझ्याकडे बघितलं त्याच्याने मला माझ्या स्त्रीत्वाला लज्जा उत्पन्न झाली, दॅट इज इनफ अंडर द लॉ. आणि मला वाटतं आजचं हे फार लँडमार्क डिसिजन आहे. त्याचबरोबर मी झी 24 तासचं कौतुक करेल की तुम्ही हा संवेदनशील विषय घेऊन चॅनलवर आलात आणि या दृष्टीनं हे डिस्कशन घडवून आणत आहात. धन्यवाद. आणि हाच मुद्दा घेऊन पुढे मी मानवाधिकार कार्यकर्त्या ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याकडे जातीये. आता वंजारी सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की कायद्या म्हणजे मुळात कोर्टात ही प्रकरणं खूप कमी जातात, अगदी हाताच्या बोटावरती मोजणे इतकी. हे प्रकरण प्रेक्षकांना जी बातमी माहिती नाही, मी थोडक्यात सांगते की 13 वर्षांची मुलगी होती. एक 37 वर्षाचा व्यक्ती वारंवार ती खेळायला जरी गेली तरी तिच्याकडे एकटक बघत बसायचा. ती म्हणजे शाळेचं साहित्य आणण्यासाठी गेली होती, त्या व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि पुन्हा तिला एकटक बघत बसला.
तिनं धाडसानं ही तक्रार केली, आपल्या मामांना सांगितलं, पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार केली, कोर्टात हा खटला उभा राहिला आणि त्याला आता 6 महिन्यांचा कारावास झालेला आहे. मात्र रमाताई, अशी प्रकरणाच मुळात म्हणजे ही 13 वर्षांची मुलगी होती. मुलींना याची कुठेतरी जाणीव नसते की हे चुकीचं घडतंय, आपण या विरोधात तक्रार करू शकतो. ज्या पद्धतीनं लैंगिक शिक्षण दिलं जातं शाळेमध्ये, सरसकट सगळीकडे अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिलं जात नाहीये, तशाच पद्धतीनं कायद्याचं बेसिक शिक्षण किंवा कायद्याची बेसिक जाण शाळेत देणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय, जेणेकरून मुली देखील, ज्या लहान लहान शाळकरी मुली आहेत त्या देखील जागृत होतील. निश्चितच मला वाटतं की कायद्याचं शिक्षण बेसिक जे आहे ते दिलंच पाहिजे. आणि तसंच आजकाल बऱ्याच शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच काय आहे त्या एज अप्रोप्रिएट क्लासेसमध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर हे कायद्याचं शिक्षण असणं गरजेचं आहे, पण बरेचदा अशाही केसेस आम्ही पाहतो लहान मुलांच्या की जिथे लहान मुलं कोणाला तरी सांगण्याची इच्छा दाखवतायत पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला जात नाही. आणि विशेषतः इथे त्या मामांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी मदत केली आणि पोलीस स्टेशनपर्यंत रिपोर्ट केलं, हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण का पालक मुलांवरती विश्वास न ठेवता जेव्हा लैंगिक छळ अशा पद्धतीचे मुलांचे होत असतात तर ते ओळखीचीच लोक अधिक करत असतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते रिपोर्ट करणं मॅन्डेटरी आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत, आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. ॲडल्ट म्हणून ती आपल्या सगळ्यांवरती आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचं नक्कीच स्वागत आहे. खूप कठोर शिक्षा असण्यापेक्षा प्रत्येक केसमध्ये आरोपीला शिक्षा होती आहे ते कन्फर्मेशन जे आहे ते अधिक चांगलं आहे. कारण का त्यातून एक मेसेज जातो समाजाला की आपण असं काही केलं तर आपल्याला पण शिक्षा होण्याची शक्यता आहे. तर ती शिक्षा होणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या कोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी असा निर्णय दिला. खरं. यासोबतच दुसरा मुद्दा घेऊन जाते डॉक्टर रश्मी पारसकर यांच्याकडे. रश्मीताई, हे एक आदर्श उदाहरण बघितलं जातंय की एकटक एका व्यक्तीने बघितलं वारंवार म्हणून त्याला 6 महिन्यांचा तुरुंगवास होतो. दुसरीकडे जानेवारी महिन्यात न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाडा आहेत, त्यांनी सलग 2 वादग्रस्त निकाल दिलेले होते. पहिल्या निकालामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या छातीला एकाने स्पर्श केला म्हणून त्याला जी शिक्षा सुनावण्यात आलेली होती ती वाढवावी याच्यासाठी त्यांच्या कोर्टापर्यंत तो निकाल गेलेला होता. तर कपड्यांवरून छातीला स्पर्श करणं हा गंभीर गुन्हा होत नाही आणि तो लैंगिक अत्याचार ठरत नाही असं वादग्रस्त निकाल त्यांनी दिलेला होता. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जर छोटी मुलगी असेल तर तिच्या त्वचेला स्पर्श नसेल आणि अल्पवयीन मुलीला फक्त कपड्यांवरून स्पर्श केला तर तो लैंगिक अत्याचार होत नाही. फक्त चेनची झीप उघडली म्हणून तो लैंगिक अत्याचार होत नाही. अशा पद्धतीचे निर्णय निकाल देखील आपल्याच राज्यात दिले गेलेले आहेत. तेव्हा कायद्याच्या व्याख्या अजून कुठेतरी रुंद व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतंय, मग तो पॉक्सो कायदा असेल किंवा लैंगिक अत्याचाराचा? कायद्याच्या व्याख्या रुंदच आहेत. कायद्यामध्ये 354 ज्या अंतर्गत ह्या आरोपीला शिक्षा झाली आहे 6 महिन्याची सक्तमजुरीची, त्यामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात, स्वच्छ शब्दात दिलेलं आहे की स्पर्श तर दूरच राहिलं पण एकटक बघणं एखाद्या महिलेकडे, जर त्या महिलेला उद्देश पुरुषाचा नसेलही पण जर त्या महिलेला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तिला त्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जो निर्णय दिला गेला तो खूपच सदोष होता आधी गणेरीवाला मॅडमनी जो दिला तो. आणि आता अभिजित वंजारी सर जे म्हणाले त्या सर्व मुद्द्यांशी मी सहमत आहे. प्लस जर आपण बघायचं कारण आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जाणीव जागृती बद्दल बोललात, तर 354 ह्या कायद्याबद्दल 375, 376 हे बलात्काराचे कायदे आणि 354 हे इव्हटिझिंग, व्हायरिझम म्हणजे मुलींच्या मागे लागणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे एकटक बघणे, त्यांचा मोबाईलवर पिक्चर काढणे, ह्या सगळ्या गुन्ह्यांची नोंद 354 ABCD मध्ये येते. आणि आम्ही हे कार्यक्रम घेतो 354 वर खास करून मुलींचं अवेअरनेस घेत असतो. मी कॉलेजमध्ये शिकवते, प्राध्यापिका आहे, त्यामुळे मला जाणीव आहे की मुली कोणत्या अडचणींना सामना करतात आणि ह्या कायद्याची किती आवश्यकता आहे आणि हा कायदा मुलींना समजायला पाहिजे याची आवश्यकता आहे. यामध्ये एक येतं, आपण जर बघितलं तर 4 ते 5 भाग यात पडतात. सगळ्यात पहिल्यांदा मुलीला कोणत्या तरी प्रकारे मुलं छेड काढणार, त्रास देणार, मुलगी कंप्लेंट करणार, मग ती कदाचित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार जाणार, पोलीस त्याच्यावर रिॲक्शन देणार, त्यानंतर गेली तर ती न्यायालयात जाणार आणि मग न्यायदान होणार. ह्या 5 स्टेप्स आहे.
आणि नुसतं फक्त एक शिक्षा करून एक चांगलं प्रातिनिधिक उदाहरण जरी हे खूप कौतुकास्पद असलं तरी सुद्धा प्रत्येक टप्प्यावर काम व्हायला हवंय. मुलींना कायद्याची भाषा यायला हवी आहे. 354 बद्दल व्यवस्थित माहिती हवी आहे. 375 376 हे बलात्काराचे जे कायदे आहेत त्यांच्याबद्दल माहिती हवी आहे. त्यानंतर त्या जर तक्रार करायला गेल्या घरी किंवा शिक्षकांजवळ किंवा अजून कोण्या माहितीतल्या एखाद्या व्यक्तीजवळ, त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन पुढे ती पोलीस कंप्लेंट व्हायला हवी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे नीट ऐकायला हवंय. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण मुली एकट्या जेव्हा किंवा कधी पोलीस स्टेशनमध्ये जातात तर नॉर्मली पोलीस त्यांना हाकलून देत असतात. त्यामुळे आम्ही वेळोवेळी सांगतो की महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन द्या. 50% पॉप्युलेशनचा भाग जर आहेत महिला, तर आमच्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन का नको, ही मागणी आम्ही जोर लावून धरतो आहे. तर त्यामुळे पोलिसांनी ती तक्रार ऐकणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर न्यायदान करताना निकाल हे गडेरीवाला मॅडम सारखे न लावता ह्या पद्धतीने लावण्यात येणं हे आवश्यक आहे. तर नुसतं फक्त कायदा सक्त करून आणि कठोर, जसं की शक्ती कायद्यामध्ये की शिक्षा कठोर झाली आहे, तेवढं पुरेसं नाही आहे. ह्या प्रत्येक टप्प्यावर काम कराल तेव्हा मग कुठे जाऊन हे जे प्रकार आहे हे करणं कमी होईल आहे. आणि मुलांचं, पुरुषांचं सेन्सिटायझेशन, मुलांचं सेन्सिटायझेशन हे पण खूप आवश्यक काम आहे. ताई, तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की महिलांची तक्रार करण्यासाठी महिला पोलीस स्टेशन असायला हवं. हाच मुद्दा घेऊन मी भाजप प्रवक्त्या ॲडव्होकेट आरती साठे यांच्याकडे जाते. आरती ताई, तुम्हाला देखील असं वाटतं की राज्यात अशा पद्धतीनं महिलांची बाजू ऐकून घेणारं, त्यांच्या तक्रारी घेणारं असं स्पेशल महिला पोलीस स्टेशन असायला हवं? सोबतच शक्ती कायद्यासाठी देखील आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत. त्यात काय काय गोष्टी असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? एकतर हा जो निर्णय जो आला आहे तो हा फार चांगला निर्णय आहे. पण माझ्या मते ज्या प्रकारे सगळे लॉज आहेत, इनफॅक्ट इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 294 पण आहे, ज्याच्यामध्ये ईव्ह टीझिंग हा जो ऑफेन्स आहे तो ऍक्च्युली ईव्ह टीझिंग ऑफेन्स म्हणजे जसं एकटक बघणं हे सुद्धा एका प्रकारचं ईव्ह टीझिंगच आहे. तो ईव्ह टीझिंगचा ऑफेन्स स्पेसिफिकली आयपीसी मध्ये नाही आहे, पण सेक्शन 294 मध्ये जे वर्डिंग्स आहेत त्याच्या अंडर पण हा ईव्ह टीझिंग किंवा एकटक बघणं येऊ शकतं. 354 तर आहेत, आउटरेजिंग ऑफ विमेन्स मॉडेस्टी, पण 294 स्पेसिफिकली सेज की 3 महिन्याची जी आता जसे या कोर्टाने दिला आहे निर्णय, तर तो 3 महिन्याचे तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते, हे 295 मध्ये दिलंय. एक मला गोष्ट म्हणायची आहे की हे सगळे कायदे आहेत, हे सगळे या जजमेंट्स येत आहेत, पण तरी कुठेही तो जो आपण एक डिटरंट इफेक्ट जो म्हणतो की जी भीती व्हायला पाहिजे किंवा कायद्याचा जो रिस्पेक्ट व्हायला पाहिजे, तो मला अजून दिसत नाहीये. कारण कितीही जजमेंट येऊ दे, कितीही कायदे येऊन देत, शक्ती बिल मध्ये इनफॅक्ट आम्ही बीजेपीने आम्ही प्रपोजल्स गव्हर्नमेंटला फॉरवर्ड केले आहेत की हे सगळे तुम्ही करता आहात, ते काय काय तुम्ही कायदे करावेत, काय कायदे न करावे. पण शेवटी कायद्याची जी भीती असते किंवा जजमेंटची जी भीती असते, ती अजून भीती मला कुठे दिसत नाहीये. कारण वारंवार हे सगळे गुन्हे अजून घडतायत. त्याची कारणं 1-2 मी सांगू शकते. एक म्हणजे समाजाची बायकांकडे बघण्याची दृष्टी. त्याच्यासाठी जसा एका पॅनलिस्टनी मुद्दा मांडला, त्याच्यासाठी सेन्सिटायझेशन नक्की करायला पाहिजे. त्याच्यासाठी पुरुषांचं सेन्सिटायझेशन करायला पाहिजे, लहान मुलींना बॅड टच गुड टच हे शिकवायला पाहिजे. ऑल्सो विमेन ओरिएंटेड पोलीस स्टेशन, की जिथे आता तुम्ही मला प्रश्न विचारलात की बायका हव्यात पोलीस स्टेशनवर, कारण काही काही अवघड प्रश्न असतात, काही काही अवघड इश्यूज असतात, सेन्सिटिव्ह इश्यू असतात, ज्याच्यासाठी पोलीस ऑफिसर्स नीड टू बी वुमेन. आणि तिसरी आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की आजचं राज्य सरकार कितपत केपेबल आहे की ही जो रूल ऑफ लॉ मेंटेन करण्यासाठी. तुम्ही न्यायमूर्तींनी चांगले डिसिजन्स द्यावे किंवा पोलीस ऑफिसर्सनी त्यांची कामं करावी, पण शेवटी एक रूल ऑफ लॉ मेंटेन करण्यासाठी राज्य सरकार तितकंच कमिटेड व्हायला पाहिजे. इनफॅक्ट 2019 पासून ते आजपर्यंत क्राईम अगेन्स्ट विमेन इन महाराष्ट्र वाढला आहे. सो हे कुठेतरी राज्य सरकारचं पण कुठेतरी राज्य सरकार कमी पडतंय. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन एवढे तुम्ही अगदी शक्ती बिल आणा, त्याच्यामध्ये जास्त स्ट्रिंजंट पनिशमेंट आणा, हे सगळं करा तुम्ही, पण शेवटी एक सरकार म्हणून तुम्ही जर त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग ऍक्शन नाही घेतली तर हे कायदे किंवा ही ज्युडिशरी सिस्टीम त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्याला दिसणार नाही. आणि सामाजिक दृष्ट्या ऑल्सो आपल्याला बायकांकडे बघण्याचे एक दृष्टिकोन असतो, त्याच्यासाठी सुद्धा सरकारने काही कार्यक्रम राबवावेत. पण हे सरकार कुठेतरी मागे पडत आहे, हे अशी माझी एक ओपिनियन आहे.
यावरती रमाताईंना काही मुद्दा मांडायचा आहे. बोला रमाताई. तुम्ही जो प्रश्न विचारला की महिलांच्या प्रश्नांसाठी वेगळे महिला पोलीस स्टेशन असावेत का, तर मला असं वाटतं की असं वेगळं सगळं करून चालणार नाही. पुरुष असतील किंवा महिला असतील, त्या प्रश्नांबद्दलची एक संवेदनशीलता प्रत्येकांमध्ये असली पाहिजे. त्यामुळे पुरुषांबरोबर तितकंच काम करावं लागणार आहे जितकं महिलांबरोबर काम करावं लागणार आहे. कारण का पुरुष असतील किंवा महिला असतील, आपण सगळे त्याच पुरुष प्रधान संस्कृतीत घडलो आहोत आणि वाढलो आहोत. त्यामुळे जितका पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा पुरुषांवरती आहे, तितकाच पगडा स्त्रियांवरती पण आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण स्त्री आणि पुरुष असं बायफर्केट करून चालणार नाही. त्या अख्ख्या व्यवस्थेला आपल्याला या सगळ्या विषयांबद्दल संवेदनशील करणं जास्ती गरजेचं आहे. निश्चित हाच मुद्दा घेऊन वंजारी सरांकडे जाते. वंजारी सर, तुमचं देखील असंच मत आहे का की खरंच महिलांसाठी जर एक वेगळा विभाग केला गेला तर महिलांना जास्त सोपं पडेल, किंवा लहान लहान ज्या मुली आहेत त्यांना तक्रार करणं, व्यक्त होणं जास्त सोपं पडेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, बरोबर आहे. व्यक्त होणं जास्त सोपं पडेल. त्यासाठी 2 प्रत्यय जे सध्या अस्तित्वात आहे ते मी सांगतो की महिला पोलीस स्टेशनची संकल्पना जी आहे ही प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये राबवली गेलेली आहे. अजूनही काही ठिकाणी महिला पोलीस स्टेशन कार्यरत आहे. शिवाय जे रेग्युलर पोलीस स्टेशन आहे त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी, महिला अधिकारी, महिला सब इन्स्पेक्टर, महिला इन्स्पेक्टर या कंपल्सरी केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला दिसेल, मुंबईतच नव्हे, तुम्ही तालुक्याच्या लेवलला जरी एखाद्या महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला गेला, तिथेही तुम्हाला महिला अधिकारी कार्यरत असलेली दिसते. आणि अशी स्टँडिंग ऑर्डर आहे की महिलेची जी तक्रार असेल ती प्रथम महिला अधिकाऱ्यांनी डील करावी, जेणेकरून ती महिला मोकळेपणाने, जो एक हेजिटेशन भाग असतो पुरुषाकडे व्यक्त होण्याचा, तो न राहता स्त्रीकडे ती व्यक्त होऊ शकेल. आणि संवेदनशीलतेचा जो प्रश्न आहे की महिला ह्या महिलांच्या प्रती संवेदनशील असतात, म्हणजे पुरुष नसतात असा त्याचा अर्थ होत नाही. आता मी स्वतः पोलीसमध्ये 38 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या तर पाहण्यात असं आलंय की पुरुष पोलीस अधिकारी हे महिलांच्या बाबतीत, त्यांच्या सेक्सुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीत जास्त संवेदनशील असतात. कारण तो सुद्धा एक बाप असतो, तो सुद्धा कोणाचा भाऊ असतो, त्याला सुद्धा बहीण असते, मुलगी असते. हा सगळा भाग आपण विचारात घेऊन हे म्हणणं काही अंशी खरं आहे. कारण अशा तक्रारी सुद्धा आहे. मी पोलीस होतो म्हणून काही पोलिसांची बाजू सर्वतोपरी उजळ असं मी म्हणणार नाही. काही तक्रारी अशा आहे. त्यावेळी माझा असा सल्ला आहे की कुठल्याही महिलेला जर असं वाटलं की तिची तक्रार तिच्या म्हणण्याप्रमाणे नीट ऐकून गेली नाही, तर तिने वरिष्ठ कार्यालयाकडे निश्चितपणे याची तक्रार करावी. जसा इथं एक मुद्दा सांगण्यात आला, कायद्याचा आदर होत नाहीये. मी तर म्हणतो कायद्याचा आदर नाही कराल तर पनिशमेंट होईल, दॅट इज अ सेट रूल ऑफ लॉ. पण स्त्रीत्वाचा आदर करणं हे आम्ही लोकांना शिकवलं पाहिजे. ज्या मनुस्मृती पुरस्कृत शक्ती आहेत आणि आपण धर्माच्या नावाखाली स्त्रीला जे गौणत्व प्राप्त करून दिलेलं आहे, मला वाटतं याचाही कुठेतरी मानवीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. नुसतं चर्चा तर्कटासाठी नव्हे, तर त्याही दृष्टीनं आपण जर पाहिलं तर लैंगिक शिक्षण जे आहे हे शाळेय जीवनामध्ये होणं अत्यावश्यक आहे. आता सरकारचं काय कुठे चुकतंय, मला आठवतं डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी लैंगिक शिक्षण हे कसं द्यावं त्याची एक मेथोडॉलॉजी साधारण 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे. अजूनही त्या मेथोडॉलॉजी प्रमाणे लैंगिक शिक्षणाचा पाठ हा शालेय जीवनामध्ये शासनाने केला नाही. ते पार्टी कुठलीही असो, कोणाचंही शासन असो, त्याला मी म्हणत नाही. शासनाने या प्रकारच्या सामाजिक जबाबदाऱ्या पुढे घेऊन एक कल्याणकारी राज्याच्या दृष्टीने विचार करून हे आणलं पाहिजे. कारण आज 10, 11, 12, 13, आता याच्यातली विक्टिम 13 वर्षाची मुलगी आहे. हे टीनेज मध्ये मुली फार ससेप्टेबल असतात. अनेक प्रकरणात असं आहे की मुलींना त्यांच्याबरोबर अत्याचार होता हे कळत सुद्धा नाही. म्हणून यावेळी कायद्याची भूमिका, एक एज्युकेशनची भूमिका हे महत्वाची आहे आणि समाजाची सुद्धा भूमिका स्त्रीचा आदर म्हणून महत्वाची आहे असं मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. डॉक्टर रश्मी यांच्याकडे पुढचा मुद्दा घेऊन जातीये. डॉक्टर रश्मी, सध्या सोशल मीडियावरती ही तरुण पिढी किंवा अल्पवयीन मुलं देखील खूप ऍक्टिव्ह असतात. म्हणून हा प्रश्न, सध्या बॉलिवूड मालिका, वेब सिरीजमध्ये जे रोमॅन्टिसिझमच्या व्याख्या आहेत त्या खरं तर विनयभंगाच्या कलमात बसणाऱ्या आहेत. कारण का तरुणीचा पाठलाग करणं, तिची इच्छा नसताना तिला हात लावणं, तिच्याशी बोलणं, हे सगळं रोमॅन्टिक सीन म्हणून दाखवलं जातं आणि कुठेतरी त्याचं इमिटेशन हे जे पौगंडावस्थेतली
मुलं असतात ती करत असतात. खरं तर हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो याची जाण मुळात नसते. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे बॉलिवूडमधला पिक्चर पासून त्या वेब सिरीज पर्यंत ज्या वेब सिरीज वरती सध्या कोणत्याही प्रकारचा सेन्सॉर नाहीये ते त्या मुलांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी या गुन्हेगारी पद्धतीमध्ये वाढ होतीये असं वाटतंय आणि त्यावरती कुठेतरी पायबंद असणं गरजेचं आहे असं वाटतंय तुम्हाला? अगदी याचं कारण असं, आणि तुम्ही जे म्हणताय बॉलिवूडचे पिक्चर 70, 80, 90च्या दशकामध्ये ज्या मूव्हीज होत्या त्यामध्ये जास्त ॲग्रेसिव्ह माणूस दाखवला जायचा. त्या मानाने आता थोडा कमी, बऱ्याचशा मूव्हीजमध्ये मुलगी पण प्रोटेस्ट करताना दाखवलेली आहे. तर थोडा काळ बदललाय, पण मुलांजवळ मोबाईल आलाय. तर तुम्ही म्हणता त्यात मी अजून एक ऍड करीन, मुलांना पोर्न पण बघायला मिळतं. तर पोर्नोग्राफीमुळे पण गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे. अशा वेळी आता असं आहे की तुम्ही त्यांना हातात मोबाईल देऊ नका हे म्हणून चालणार नाही. अशा वेळी त्यांना माहिती हवं की आपल्या मर्यादा काय आहेत आणि आपण कोणावरही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही. एका स्त्रीवर, एका मुलीवर आपण कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही, तिचा हात धरू शकत नाही. आणि मुलींना ह्या गोष्टीची जाणीव हवी की आपल्यासाठी कायदा आहे. त्यामुळे खास करून 9वी 10वी पासून या मुलींना आणि मुलांना सुद्धा हे कायद्याचं शिक्षण आणि आपल्याकडे कशा पद्धतीने, कारण की प्रत्येक वेळी तुम्ही काही थोडंसं झालं तर पोलीस स्टेशनमध्ये धावू शकत नाही. तर कशा पद्धतीने आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. आपण जर कमजोर वाटत असेल मुलींना की 4 मुले आणि एकच मुलगी आहे, तर पेपर स्प्रे तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. तो त्याचा इफेक्ट चांगला येतो. तो कसा वापरायचा त्याचं प्रशिक्षण, कारण कधी मुलगी ती जुडो कराटे शिकणार आणि कधी ती 4 जणांच्या लढणार. तर तिच्यासाठी सक्षम होणं म्हणजे छोटे छोटे सेफ्टी पिन असणे, बसमध्ये त्रास झाला तर माणसांकडून त्रास झाला तर सेफ्टी पिन टोचणे, कुठे ती रिस्क मध्ये असं वाटलं तर पेपर स्प्रे वापरणे, हे तिला शिकवायला पाहिजे. आणि मुलांना शिकवायला पाहिजे की तुम्ही पोर्न पाहता, तुम्ही बॉलिवूड मूव्ही पाहता, हे सगळं जरी पाहता तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये तुमची एक मर्यादा आहे, तुमची एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या पलीकडे तुम्ही एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला छेडू शकत नाही. निश्चित. तेव्हा पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त या गोष्टी जे आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतात अशा गोष्टी देखील त्यांना शिकवणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न घेऊन मी भाजप प्रवक्ते ॲडव्होकेट आरती साठे यांच्याकडे जातीये. आरतीजी, आपण आधी देखील जो मुद्दा मांडला की कायद्याचं बेसिक शिक्षण हे पाठ्यपुस्तकात येणं आणि मुलींना आणि मुलांना दोघांनाही देणं गरजेचं आहे, यावरती बऱ्याच जणांचं एकमत आहे. आता केंद्रात तुमचं सरकार आहे म्हणून म्हणतेय की तुम्ही यासाठी पाठपुरावा करणार का? केंद्राकडून यासाठी काही प्रयत्न केले जातील का? कारण का हे होणं गरजेचं आहे. हो, नक्की. केंद्राकडून तुम्हाला माहितीच आहे की मोदीजींचा पहिल्या दिवसापासून नारा आहे की बेटी बचाव बेटी पढाव, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घोषणा नुसत्या नाही आहेत. या इनफॅक्ट तो एक विषय धरून आम्ही महिलांसाठी पुष्कळ रिफॉर्म्स आणले आहेत. आम्ही त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुद्धा आम्हाला कायदे आम्ही काढले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सामाजिक दृष्ट्या आम्ही कसं हा बदल घडवायचा याच्यासाठी इनफॅक्ट पोलीस रिफॉर्म्स, इव्हन महाराष्ट्र स्टेटमध्ये पोलीस रिफॉर्म्स फडणवीसजी जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा सुद्धा बरेच पोलीस रिफॉर्म्स आम्ही मूव्ह केले आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस सखी हे प्रोग्राम्स पण काढले गेले आहेत. तो असं नाहीये की केंद्र सरकारचा तर हा बायकांचं सशक्तीकरण करणं हे केंद्र सरकारचं पहिलं धोरण आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करण्यात येत आहेत. इनफॅक्ट विशाखा कमिटी रिपोर्ट वगैरे, त्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटच्या ज्या केसेस, वर्क प्लेसेसमध्ये ज्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस आहेत त्या विशाखा गाईडलाईन्स ज्या सुप्रीम कोर्टाने काढल्या, त्याच्यासाठी पॅनल्स आणि प्रत्येक ऑफिसेसमध्ये विशाखा कमिटी ची गाईडलाईन फॉलो कराव्या, हे पण आम्ही बऱ्याच वेळा केंद्र सरकारकडून याचं आम्ही हे केलं आहे. म्हणजे आम्ही सांगितलंय की ह्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करा, इव्हन इन प्रायव्हेट ऑफिसेस. सो ऍज अ गव्हर्नमेंट आम्ही अतिशय कमिटेड आहोत. पण माझा मुद्दा मोस्ट इम्पॉर्टंट आहे की एक स्त्रियांकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ विमेन, हे जो आपल्याकडे आहे की ही बाई आहे आणि तिला मी कसंही छळू शकतो किंवा तिला वापरू शकतो, मला वाटतं ह्याच्यासाठी सामाजिक दृष्ट्या पण खूप काम करायचं आहे.
आणि लोकांना हे पटवून द्यायचं आहे की मुलगा आणि मुलगी खरं म्हणजे इक्वल फुटिंगवर आहेत आणि तुम्ही मुलीशी वाटेल तसं वागू शकत नाही. निश्चित आरती ते, आणि त्यासाठीच म्हणून हा मुद्दा घेतला आणि ही चर्चा देखील होती की अगदी शालेय पातळीवरून ह्याचं कुठेतरी शिक्षण देणं गरजेचं आहे. शिक्षण नाही म्हणू शकत, मात्र याची जाण करून देणं मुलांना आणि मुलींना गरजेचं आहे की मुलगी ही एक फक्त वस्तू नाहीये, ऑब्जेक्ट नाहीये किंवा उपभोगाची वस्तू नाहीये. ही जर शिकवण त्यांना लहानपणापासून दिली गेली, कायद्याचं बेसिक शिक्षण मुलांना दोघांनाही दिलं गेलं लैंगिक शिक्षणासोबत, तर हे जे प्रकार घडतायत त्याला आळा तर बसेलच, सोबतच मुली व्यक्त व्हायला शिकतील. आपल्यासोबत चुकीचं घडतंय हे त्या मुलींना कळेल. आणि या ज्या सगळ्या मुली आहेत शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला, त्यांना सांगणं एकच आहे की सहन करू नका. आपल्यासोबत जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याबाबत व्यक्त व्हा. किमान आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, घरच्यांना सांगा, जेणेकरून ते पोलिसात जाऊन त्याबद्दलची तक्रार देऊ शकतील. औरंगाबादचा हा स्तुत्य असा निकाल आला आणि त्यामुळे या निकालाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा केली. सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी आपला वेळ दिला. सगळ्यांचे आभार मानतीये. रोखोक मध्ये आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24